मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत जोडले. स्वागत आहे. ठाणेकरांना महाराष्ट्रानं कशाप्रकारे शुभेच्छा असणार आहे? खूप खूप शुभेच्छा. कारण खऱ्यात मराठमोळा हा सण पहिला दिवस हिंदूंचा मराठमोळा हा दिवस गेल्या 26 वर्षापासून ठाणेकर साजरा करत आहेत आणि ही स्वागत यात्रा म्हणजे तसं बघायला गेलं तर ठाणेकरांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा क्षण असतो. सर्व ठाणेकर सर्व जातीपंथाचे लोक जी आहेत या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि आनंद द्विगुणित करत असतात. त्यामुळे या स्वागत यात्रेला खरं फार मोठं महत्त्व आहे आणि पूर्ण देशामध्ये ही ठाण्याची स्वागत यात्रा बघायला आणि त्यामध्ये सामील व्हायला लोक येत असतात. विरोधकांना संजय राऊत असतील या उद्धव ठाकरे यांना कशाप्रकारे शुभेच्छा तुमच्याकडनं असणार आहे? बघा, नववर्ष आहे, स्वागत यात्रा आहे आणि गुढीपाडवा सण हा सर्वसामान्य हिंदूंच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे संजय राऊत असू द्या किंवा विरोधकांमध्ये सर्वजण असू द्या, सर्वांना आम्ही ह्या नववर्षाच्या शुभेच्छाच देत असतो. लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका जेडपीमध्ये विजयाची गुढी महायुतीने रोवलेली आहे. बघा, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि त्याचबरोबर आता झालेल्या सर्व ज्या निवडणुका आहेत, महायुतीची गुढी पूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून रोवलेली आणि पुढे ती रोवतच जाणार. अवकाळी पाऊस पडलेला आहे. धाराशिव जिल्हा पालकमंत्री तुम्ही अनेक ठिकाणी पावसाळा फटका बसला. नाही, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी कालच सूचना केलेल्या आहेत. सर्व पंचनामे झालेले आहेत आणि पंचनामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना जी मदत पाहिजे ती मदत वेळेवर मिळणार आहे. दिलासा मिळणार आहे, मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी हवालदिल होण्याची काही गरज नाही. शासनाच्या माध्यमातून जी काय सहकार्य आणि मदत आहे ते शेतकऱ्यांना दिलं जाईल. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अवकाळी पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, त्यामुळे पाहिलं तर संकटात आहे शेतकरी. मात्र त्यांना त्यांचे पंचनामा देखील आता केले जाणार आहेत आणि या ठिकाणी आता त्यांना दिलासा देखील मिळणार असल्याचं धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अथर्वसह गणेशुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.